आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रयत्नातून करवीर तालुक्यातील वसगडे इथल्या श्री क्षेत्र विठ्ठल बिरदेव मंदिर आणि परिसरातील विकास कामांसाठी 2.5 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय। या कामाच्या शुभारंभापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून खासदार शाहू महाराज छत्रपती आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांची धनगरी ढोलाच्या गजरात वसगडेतून स्वागत रॅली काढण्यात आली। ही रॅली मंदिर परिसरात आल्यानंतर माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी धनगरी ढोल वाजवण्याचा आनंद लुटला। यावेळी खासदार शाहू महाराज आणि माजी आमदार पाटील यांच्या हस्ते विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला। या प्रसंगी बोलताना खासदार शाहू महाराज यांनी आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या कामाचं कौतुक केलं। एकीचं बळ नेहमी मोठं असतं, दुफळी पडली तर नुकसान होतं, त्यामुळं एकजुटीनं राहा असा सल्ला देऊन गावाला लवकरच एक तालीम देऊ असं आश्वासन खासदार शाहू महाराज यांनी दिलं। माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी गावातील बिरदेव मंदिर हे सर्वांचं ऊर्जा आणि श्रद्धास्थान असल्याचं सांगितलं। सर्व समाजाला एकत्र घेऊन जाण्याचं काम राजर्षी शाहू महाराजांनी केलं, तोच वसा आणि वारसा पुढे घेऊन जाण्याचं काम खासदार शाहू महाराज करतायत। आमदारकीच्या काळात गावात 13 कोटींची विकास कामं केली असल्याचं माजी आमदार पाटील यांनी सांगितलं। उपसरपंच सुनील पाटील यांनी आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी विकासाच्या माध्यमातून या गावाचा कायापालट केल्याचा अभिमान असल्याचं सांगितलं। सुरेश धनगर यांनी मंदिरासाठी 2.5 कोटी निधी मंजूर करण्यात आल्याबद्दल आभार मानले। यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या वंदना पाटील, पंचायत समितीच्या माजी सदस्या शोभा राजमाने, सरपंच योगिता बागडी, ग्रामपंचायत सदस्य गौतम कांबळे, प्रकाश कांबळे, बापू पुजारी, डॉक्टर CS पाटील, डॉक्टर शीतल पाटील, सुदाम सोनवणे, विठ्ठल धनगर, सांगवडेवाडीचे सरपंच सुदर्शन खोत, पोलीस पाटील संजय पाटील, बाळासोपाध्ये, भुजगोंडा पाटील, सचिन पाटील, श्रीकांत चौगुले, विजय पाटील यांच्यासह समस्त धनगर समाज बांधव उपस्थित होते।